हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। माय बापाला ते मानायला तयार नाही तर देवन धर्माला काय म्हणणार आहे? अपेक्षाच काय करायची सांगा ना. ज्या माय बापांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं सज्जन हो, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या माय बापाला काबिल झाला पोरगा की त्या माय बापाच्या वाटण्या करायलेत. माय एका पोराकडं बाप एका पोराकडं. अरे ज्या माय बापाने एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आयुष्य काढलं, कशासाठी काढलं? एकमेकांचे जोडीदार आपण राहू म्हणून, आणि म्हातारपणाच्या वेळेला आपण एकमेकाचा आधार बनू याच्यासाठी आयुष्यभर एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून संसार प्रपंच त्या दोघांनी केला. आणि या पोरासाठी आमचं पोरग सुखात आम्हाला बी ठेवीन आणि ते सुद्धा आनंदात राहील म्हणून त्या माय बापांनी आयुष्यभर दिवसाची रात्रीचा दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी करून त्यांनी कष्ट करून मेहनत करून त्या मायबापांनी धन मिळवलं. आणि ज्या वेळेला त्या मायबापांनी कमवलेल्या धनाच्या वाटण्या करायची वेळ येते ना, त्यावेळेला गावातली पंच कमिटी असते, त्यांचा बी अगोदर तोच दिदारा झालेला असतो. आणि मग ते शहाणे माणसं स्वतःला म्हणून घेणारे दुसऱ्याचा वाटण्या करायला निघतात. मग वाटण्या करता करता धनाच्या वाटण्या होऊन जातात. आणि मग हळूच बारक्या आवाजात ते म्हणतात, गुरुजी आता म्हातारीचं काय करायचं? राहू द्या म्हणतात, म्हातारं एकीकडे म्हातारी एकीकडे. म्हातारपणाच्या काळात हो, म्हातारपणाच्या काळात एक लक्षात घ्या सज्जनाव, जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्दैव जर कोणतं असेल ना, सगळ्यात मोठं दुर्दैव हेच आहे. आपण आपल्या जीवनामध्ये, मी म्हणेल तुम्ही 2 मजली नाही 5 मजली बिल्डिंग बांधा, पण त्या 5 मजली बिल्डिंग मध्ये जर तुम्हाला तुमच्या माय बापाला ठेवायची आणि त्याच्यात सांभाळायची लाज वाटत असेल तर तुमच्यासारखे भिकारी दुसरे कोणी नाही. त्याच्यासारखा भिकारी दुसरा कोणीच असू शकत नाही सज्जनो. म्हणून ऐका, आपल्या जीवनामध्ये आपले म्हणतात ना, संतांनी सांगितलंय सकळ तीर्थांचे धुरे आणि जिये का माता पितरे. सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. विठाला विठाला मला तुम्हाला फक्त हे सांगायचं याच्यातून की स्वतःला हुशार समजणारे जो वर्ग आहे, तो वर्ग आजकाल सज्जन आपल्या मायबापाला सांभाळायला तयार नाही. मायबापाला जे मानत नाहीत ते देवाला काय म्हणणार? मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. पण एक लक्षात घ्या, आज असं नाही, शिकलेले जे पोरं आहेत, हुशार जे पोरं आहेत, त्यांची गरज आहे. संप्रदायाला गरज आहे, अध्यात्माला गरज आहे, जगाला गरज आहे आणि देशाला गरज आहे. मला सांगा सज्जनो, कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या ह्याच आठवड्यामध्ये 2 घटना भारत देशामध्ये घडल्या. एक काळ असा होता, जोपर्यंत काँग्रेसची सत्तावर होती तोपर्यंत आपल्याला हुमायूं कोण होता, बाबर कोण होता आणि अफजल खान कोण होता हेच शिकवत होते आपल्याला करायला. काय गरज आहे त्या अतिरेक्याची नावं सांगायची आणि त्यांचं चरित्र शिकवायची? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राणाचं बलिदान का दिलं? अहिल्या मातेने संबंध शिवाजी महाराजांच्या नंतर धर्माची ध्वजा आपल्या खांद्यावर घेऊन धर्माचं काम अटक ते कटक पर्यंत कसं केलं हे शिकवण्याची गरज त्या काळात आपल्या पोरांना होती. पण त्या काळामध्ये हुमायूं, बाबर या सगळ्या विनाकारण त्या लोकांचे चरित्र आपल्या पोरांना शिकवले जायचे. आणि असा माइंडसेट तयार केला होता. तुम्ही असं समजू नका की मी कोण्या पक्षाची बाजू घेऊन बोलतोय. मला तुम्हाला रियालिटी तुमच्या समोर मांडायची आहे की असा एक काळ होता आणि आज तो काळ किती बदललाय बघा. छोट्या छोट्या रील्स येतात, एवढ्या मोठमोठ्या दाढेवाले लोक सुद्धा म्हणतात आज भारत देशाला नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधानाची गरज आहे. एवढे दाढेवाले लोक सुद्धा म्हणायला लागले सज्जनाओ, जे एक काळ असा होता ज्यांनी असा माइंडसेट तयार केला होता की नरेंद्र मोदी हा त्या लोकांच्या, दाढीवाल्या लोकांच्या खिलाफ आहे. पण आज ते लोक सुद्धा त्याचे गोडवे गायला लागले, गायला नाही लागले, गायला लावण्यासाठी भाग पाडल्या गेलं. कारण वातावरण आज तसं झालं. एक काळ जे लोक म्हणत होते की राम हा काल्पनिक आहे, राम नाहीच, कधी नव्हताच राम या जगामध्ये, असं म्हणणारे लोक, कोर्टामध्ये ग्वाही देणारे सज्जन हो लोक. पण आता जेव्हा रामाचं मंदिर झालं ना, आता सज्जन हो
त्यांना नाही त्यांच्या बापाला सुद्धा मान्य करावं लागेल की रामाशिवाय हा देश चालू शकतो. अरे या देशात पहिला राम आहे आणि मग बाकीचे लोक आहेत. मी म्हणतो जो राम मानत नाही त्याचं या देशात काही काम नाही. त्याने सरळ इटली गाठली पाहिजे आणि केटली घेऊन चहा विकत बसला पाहिजे. मला तुम्हाला याच्यातून एवढं सांगायचंय सज्जन हो, मागच्या आठवड्यामध्ये